हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत मिसळ. तर तुम्ही बघू शकता एकदम छान, एकदम हॉटेलसारखी जशी भेटते ना, सेम तशीच मिसळ मी ना घरच्या घरी बनवलेली आहेत. तर तुम्हाला पण ही रेसिपी अशीच ट्राय करायची असेल, तशीच अशा प्रकारे म्हणजे झणझणीत आणि मस्त छान अशी तर्रीवाली मिसळ तुम्हाला घरी ट्राय करायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तर आपल्या इकडे बऱ्यापैकी ना पुणेरी मिसळ प्रसिद्ध असते, कोल्हापूरची, नाशिकची. तर आज ना आपण ना मस्त नाशिकची ना मिसळ तयार करणार आहोत. तर ती पण ना मस्त काळ्या मसाल्याचीच बनवणार आहेत. ही मिसळ ना बनवायला अगदी सोपी आणि इतकी छान टेस्ट होते ना, तर तुम्ही ना घरी नक्की ट्राय करा. हॉटेलला पण जाण्याची गरज राहणार नाही. आणि मस्त छान ना इथे काय करायचं आहे माहिती आहे का, मोड आलेली ना मटकी घ्यायची. ती आधी ना स्वच्छ पाण्याने छान अशी व्यवस्थित धुवून घ्यायची आहेत, कारण आधीच निसून घेतलेली होती. त्याच्यामध्ये काय खडे वगैरे असल्या तुम्ही निसून घ्या. शक्यतो राहत तर नाही, पण एकदा तर आपण आपलं काम तर आहेच का त्याला स्वच्छ करून घ्यायची. त्यानंतर काय करायचं माहिती आहे का, एक पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये ना पाणी घ्यायचं आणि हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. म्हणजे इथे ना आपण जी मटकी आहेत ना ती आधी ना उकडून घेणार आहेत, म्हणजे तिला वाफ देऊन घेणार आहेत. काय अगदी 2 ते 3 मिनिट ना आपल्याला ना मस्त गरम पाण्यामध्ये ना त्याला असं उकळून घ्यायची. उकळी आली का मग त्याच्यामध्ये म्हणजे नॉर्मल हे बघा, तुम्ही इथे बघू शकता, इथे ना मी पाणी घेतलं, त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकली. तर एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर ना ही आपली मटकी ना स्वच्छ धुतलेली तर ती टाकून घ्यायची. तर हिला ना जादा वेळ शिजून नाही द्यायचे, फक्त ना 4 ते 5 मिनिट ना हिला शिजून द्यायचे. कारण ना मटकीला शिजायला टाईम जास्त लागत नाही. ऑलरेडी ती ना म्हणजे कशी भिजलेली असते, त्यामुळे ना तिला जास्त ना शिजायला पण टाईम नाही लागत. म्हणजे 2 ते 4 मिनिट ना आरामशीर ना ती मस्त शिजून जाते. तर इथे ना मी 2 ते 4 मिनिट ठेवलं. छान अशी उकळी पण येऊन गेली आणि मस्त आपली अशी प्रेस केली ना तर आरामशीर ना मस्त शिजलेली आहेत. तर इथे बघू शकता. तर आता ना मी इथे ना अशी छान अशी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतली. त्यानंतर ना गॅस बंद करून टाकायचा. तर आज ना आपण जी मिसळ बनवणार आहोत ना, तर ती काळ्या मसाल्यातलीच बनवणार आहे. तर त्यासाठी ना मी इथे 3 कांदे घेतले, ते ना छान असे ठेचून घेतले. जर असे ठेचून घेतले ना तर काय होतं माहिती आहेत का, तर त्यामध्ये ना मस्त म्हणजे छान असे व्यवस्थित ते असे भाजले जातात. त्यानंतर अर्धी वाटी ना मी खोबरं घेतलेले आहेत, ते देखील ना असं म्हणजे डायरेक्टलीच ना आपण भाजून घेणार आहोत. तर तुमच्याकडे अशी म्हणजे जाळी वगैरे असली ना तर ते घ्या, नाहीतर तुमच्याकडे अजून दुसरं काही असं भाजायला तर तुम्ही ते पण घेऊ शकता. तर इथे ना मी गॅसवर ना असेच भाजून घेणार आहे. जर आपण ही मिसळ ना चुलीवर बनवली ना एवढी छान लागते ना त्याची टेस्ट. तर आता चूल नसल्यामुळे आपण गॅसवरच बनवणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. तर मी ना इथे छान असे ना कांदे आणि खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचे. ते ना खूप काळं पण होऊन नाही द्यायचं, त्यामुळे ना खूप असं करपटपणा लागतो. तर ना छान असं नॉर्मल याच्यात भाजून घ्यायचं. त्यानंतर ना भरपूर असा लसूण घेतला आणि त्याच्यामध्ये अद्रक टाकलं आणि खलबत्त्यात ना छान असं मस्त ठेचून घ्यायचं. याने ना टेस्ट खूप छान लागते. म्हणजे जे आपण बाहेरून पेस्ट आणण्यापेक्षा ना जे घरचं आपले नॅचरल जे असतात ना घरगुती, तेच कधी हे चांगलं असतं. तर इथे बघू शकता मी ना खूप असा बारीक नाही करणार आणि ठेचणारच आहेत, कारण याची पण टेस्ट मस्त लागते. तर आपण जेव्हा पण ना म्हणजे मिसळला असं जर लसूण आणि अद्रक टाकलं ना तर खूप छान टेस्ट पण येते. तर असं बघू शकता तुम्ही. इथे ना मी या प्रकारे असं बारीक करून घेतलं. त्यानंतर ना फ्रेश अशी कोथिंबीर घ्यायची, ती पण गावरान घ्यायची. शक्यतो मार्केटला ना गावरान ना जास्त करून भेटत नाही, पण तुम्हाला भेटले तर तुम्ही नक्की हे करा. तर अशी मस्त बारीक चिरून घ्यायची. त्यानंतर असे थोडे ना मी कढीपत्त्याचे पानं घेतले. त्यानंतर आपण जे कांदे आणि खोबरं जे घेतलेलं होतं ना, तर ते ना आता मिक्सरला आपण ग्राइंड करून घेणार आहेत. तर आता खोबरं बघू शकतात. खोबरं ना डायरेक्टली मोठे, कांदे बरोबर ना मिक्सरला होऊन जातात, पण ना खोबरं व्यवस्थित होणार नाही. तर त्याचे ना असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे, जेणेकरून ना ते मिक्सरला पण बारीक मस्त होईल आणि जाड वगैरे अजिबात राहणार नाही. तर इथे बघू शकतात कांदे घेतले आणि याच्यामध्ये ना जे भाजलेलं खोबरं होतं ना ते पण घेतलं. थोडीशी कोथिंबीर टाकली आणि आता ना मिक्सरला एकदम अशी फाईन पेस्ट करून घ्यायची, जेणेकरून ना असं आबडधोबड नको राहिलं आणि व्यवस्थित ना छान व्यवस्थित मिक्स होईल. तर इथे ना छान अशी व्यवस्थित पेस्ट ना मस्त झाली. मसाला असा छान दळला गेलेला आहे. त्यानंतर काय करायचं माहिती आहेत का, मस्त आता ना गॅस पेटवून घ्यायचा, त्यावर मग कढई ठेवायची आणि आता ना आपण डायरेक्टली ना मिसळ बनवायला घेतली. तर ना इथे मिसळला ना थोडं तेल जास्त टाकायचं, जे आपल्या रेग्युलर भाजीपेक्षा. आणि जे खडे मसाले आहेत ना ते पण म्हणजे खडे मसाले टाकायचे डायरेक्टली.
तर येत नाही ह्या मसाल्यांना येत ना छान असं व्यवस्थित म्हणजे असं फ्राय झालं का त्यानंतर आपण जी अद्रक आणि लसूण येत ना ते ठेचून घेतलेलं होतं ना ते टाकायचं इथे. तर त्याने पण टेस्ट आहे ना म्हणजे अशी छान वाटते. आणि जो कढीपत्ता होता कढीपत्त्याची पाने ते पण टाकायचे आणि छान असं येत ना व्यवस्थित येत ना परतून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता. तर म्हणजे जास्त आहे ना करपून पण नाही द्यायचं, मग ते ब्राउनिश लई होऊन नाही द्यायचं, नॉर्मलच राहून द्यायचं जेणेकरून येत ना आपली टेस्ट पण येत ना भाजीची मेंटेन राहते. तर इथे येत ना मी थोडे जिरे टाकले, ते पण आहे ना छान असे फ्राय करून घ्यायचे. तर इथे बघू शकतात. आता हे सगळं फ्राय झालं ना त्यानंतर जो आधी काळा मसाला आहेत ना तो टाकायचा, नंतर आपले जे मसाले लाल तिखट वगैरे आहेत ना ते नंतर ॲड करायचं. तर इथे जो आपण आता म्हणजे वाटण बनवलेलं होतं ना ते टाकून घेतलं. त्यानंतर त्याला येत ना छान असं व्यवस्थित येत ना मस्त मिक्स करून घ्यायचं जेणेकरून येत ना सगळे असं एकजीव होईल सर्व. तर जेव्हा येत ना हा मसाला शिजला का कसं करायचं माहिती आहेत का? आता हा मसाला आहे ना एकदा व्यवस्थित मिक्स केला ना तर त्याला येत ना कढईने पाणी तेल सुटायला लागले ना तर त्या कंडिशनला आपला मसाला शिजला जातो. तर इथे बघू शकतो असं येत ना मस्त आहे ना फुल फ्लेमवर येत ना व्यवस्थित त्याला शिजून द्यायचं. त्यानंतर येत ना असं 1-2दा वेळेस येत ना छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपला मसाला येत ना सर्वपणे येत ना असा व्यवस्थित फ्राय होईल. तर इथे येत ना असा हे करून घ्यायचं. तर येत ना जास्त घाई करायची नाही या कंडिशनला. तर येत ना हळूहळूच येत ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर इथे बघू शकता तुम्ही कढईच्या आहेत ना कढईने असं छान असं येत ना आता तेल सुटायला सुरुवात झाली. त्यानंतर येत ना मी इथे चवीनुसार येत ना लाल तिखट घेतली अर्धा चमचा, परत येत ना पाव चमचा हळद घेतली, अर्धा चमचा येत ना धने पावडर घ्यायची आहेत आणि त्यानंतर येत ना इथे कांदा लसूण मसाला किंवा येत ना तुमच्याकडे अंबारी चटपट मसाला असला ना तर 1 मोठा चमचा तो घ्यायचा. त्यानंतर येत ना एव्हरेस्ट मट मसाला टाकला आहे आणि किचन किंग मसाला टाकला आहे मी आणि काळा मसाला टाकला. तर हे ना हा येत ना मस्त आता येत ना छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर इथे बघू शकता येत ना म्हणजे जेव्हा आपण मसाले टाकतो ना तर लवकर येत ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून येत ना खाली डागणार नाही. त्यानंतर येत ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये येत ना थोडंसं पाणी टाकलं आणि येत ना त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं, कारण येत ना मसाला येत ना करपला जातो त्यामुळे मग त्याची टेस्ट पण चेंज होते. तर त्यामुळे येत ना काय करायचं असं थोडंसं पाणी नॉर्मल टाकून घ्यायचं आणि येत ना छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर येत ना आता हे बघा कढईने तेल सुटेपर्यंत येत ना त्याला मस्त येत ना छान एकदा येत ना परतून घ्यायचं. त्यानंतर आपण मटकी शिजवलेले आहेत ना तर ती त्याच्यामध्ये टाकायची. तर इथे बऱ्यापैकी येत ना आपला मसाला रेडी झालेला आहे. तर त्यानंतर येत ना जे आपण मटकी घेतलेली होती ना ती टाकून घ्यायची व्यवस्थित. आणि येत ना जेव्हा पण आपण ह्या मटकीमध्ये येत ना म्हणजे मिसळमध्ये येत ना पाणी वगैरे टाकायचं असले ना एक्स्ट्राचे तर ते ना गरम करूनच टाकायचं जेणेकरून आहे ना टेस्ट मेंटेन राहते आणि मग येत ना आपली मिसळ पण एकदम परफेक्ट होते. तर इथे बघू शकता मी इथं थोडं पाणी वाढवलेले आहेत. तर आहे ना ते गरम करूनच टाकलेले आहेत. तर इथे येत ना गॅसची फ्लेम येत ना फुलच राहून द्यायची जेणेकरून येत ना लवकर उकळी येईल. त्यानंतर येत ना चवीनुसार मीठ टाकून घेतले आहेत. तर इथे येत ना मिठाचा अंदाज येत ना थोडा व्यवस्थित लावायचा, कारण येत ना आपण जेव्हा येत ना मटकी शिजवण्यासाठी टाकलेली होती तर त्याच्यामध्ये थोडंसं शिजण्यासाठी मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे येत ना इथे मीठ येत ना थोडं व्यवस्थित टाकायचं. आता येत ना मी इथे मस्त येत ना फ्रेश कोथिंबीर टाकून घेतली. त्यानंतर येत ना तुम्ही बघू शकता मिसळ कलर पण एकदम छान आला आहे. तर्रीदार मिसळ झालेली आहे. मस्त हिरव्या कोथिंबीर वरून पेरायची येत मग त्यामुळे येत ना छान अशी टेस्ट पण येते. तर फायनली आपली येत ना इथे ना मिसळ म्हणजे येत ना बऱ्यापैकी रेडी झालेली. तर आता काय करायचं माहिती आहे का, गॅसची फ्लेम कमी करायची, 2 ते 4 मिनिट येत ना कमी गॅसवर येत ना छान अशी उकळून द्यायची जेणेकरून येत ना आपली जी मिसळची जी तरी असते ना तर एकदम परफेक्ट होते. तर इथे बघू शकता कढईने एकदम अशी येत ना तरीदार असे म्हणजे तरी आलेली आहेत छान अशी व्यवस्थित, आणि आपली मटकी छान अशी व्यवस्थित म्हणजे येत ना आता शिजलेली पण आहेत आणि व्यवस्थित आता आपल्याला खायला तयार पण झालेले आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही एकदम छान हॉटेलसारखेच आहेत ना आपली मिसळ आहेत ना रेडी झालेली आहेत. तर येत ना ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि तरी वगैरे एवढी छान येते. तर आपल्याला येत ना आपण येत ना हॉटेलसारखी सेम मिसळ येत ना घरच्या घरी बनवू शकतो आहेत. तर आपली गरमागरम झणझणीत अशी मिसळ रेडी. तर इथे बघू शकता मी येत ना आता येत ना जे आपण हे ताट करायला घेतलेले तर येत ना तर मी इथे येत ना तर एका साईडला काढली, त्याबरोबर येत ना मिसळसोबत खायला फरसाण घेतले, कांदा लिंबू दही पण काहींना आवडतं तर तुम्हाला आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर येत ना
पापड पण घेतले त्यासोबत. त्यानंतर आहेत ना फरसाण घ्यायची, फरसाणवर आधी आहेत ना मटकी टाकून घ्यायची. त्यानंतर आहेत ना म्हणजे मिसळचा रस्सा टाकून घ्यायचा. तर आहेत ना आपलं मिसळ फायनली रेडी झालेली आहेत. तर छान आहेत ना, इथे आहेत ना आता मी मस्त आहेत ना टाकून घेते आणि तुम्हाला दाखवते एकदम परफेक्ट अशी आहेत ना आपली मिसळ तयार आहेत. तर तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा घरच्या घरी मस्त हॉटेलसारखी झणझणीत अशी नाशिकची मिसळ. तर म्हणजे पाहता क्षणी आहेत ना असं वाटतं खायला बसावे. तर छान अशी आहेत ना मिसळ आपली रेडी आहेत.